नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपल्या हॅशटॅग सिरीज अंतर्गत आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, ती म्हणजे सकारात्मक कृती आणि आरक्षण या मुद्द्याविषयीची. अफर्मेटिव्ह ॲक्शन अँड रिझर्वेशन याबाबतबद्दल आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे किंवा त्याच्याबद्दलचे मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत. नक्की आपण हा मुद्दा या ठिकाणी का घेतला, त्याचं मुख्य कारण आहे ती म्हणजे द हिंदू मधली ही बातमी किंवा ज्याने आज अमेरिकेमध्ये प्रचंड मोठी खळबळ माजवलेली आहे ती बातमी, आणि ती म्हणजे अ स्ट्रायकिंग अ ब्लो अगेन्स्ट अफर्मेटिव्ह ॲक्शन इन अमेरिका. मित्रांनो, अमेरिकेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय तिथल्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात आज आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. ही चर्चा करत असताना इथे नक्की काय झालं तर त्याच्याविषयी आपण सर्वात प्रथम अभ्यास करूयात. हा खटला आहे की ज्या खटल्यावरती अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्ट ऑफ द युनायटेड स्टेट्स, स्कोटस असं तिथे म्हणतात, तर तिथल्या अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने स्टुडंट्स फॉर फेअर ॲडमिशन्स विरुद्ध हॉर्वर्ड खटल्यात दिलेल्या एका महत्त्वपूर्ण खटल्याचा संदर्भ आपल्या ह्या आजच्या अनालिसिसला आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे, हा खटला काय होता, एक स्टुडंट फॉर फेअर ॲडमिशन्स विरुद्ध हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी, हॉर्वर्ड विद्यापीठ. याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की हॉर्वर्ड आणि नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील वंश संवेदनशील प्रवेश धोरणं ही असंवैधानिक आहेत आणि त्याचबरोबर तिथल्या समान संरक्षण कलमांचं उल्लंघन करणारी आहेत, असा तिथला हा खटला किंवा त्याचा निर्णय आपल्याला पाहता येतो. आता ही एकूण घटना काय आहे अमेरिकेमध्ये नक्की काय झालं, तर त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. म्हणजे तुम्हाला या न्यायालयाच्या ज्या काही महत्त्वपूर्ण निकालाची जी पार्श्वभूमी आहे ती तिथे तुम्हाला समजून येईल. बघा, जर आपण थोडंसं अमेरिकेच्या या एकूण समाजाचा विचार केला तर अमेरिकेमध्ये प्रामुख्याने वंशभेद हा फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे, नाही का? वंशभेद. आता हा जो वंशभेद आहे तो नक्की काय आहे, तर साध्या शब्दामध्ये, अत्यंत साध्या शब्दामध्ये, कृष्णवर्णीय लोक यांच्या प्रती तिथल्या श्वेतवर्णीयांनी केलेला अनन्वित अत्याचार, त्याला वंशभेद म्हटलं जातं. हा जो वंशभेद आहे तो गुलामगिरीचा कालखंड तिथपासून आपल्याला पाहावा लागतो. अमेरिकेमध्ये जे इतर वंशाचे लोक आहेत, प्रामुख्याने कृष्णवर्णीय लोक असतील, अमेरिकेतले मूळचे काही हिस्पॅनिक लोक असतील, तर या लोकांवरती अनन्वित अत्याचार करण्यात आला आणि त्यामुळे हा जो काही समुदाय आहे तो विकासाच्या सर्व क्षेत्रांपासून मागासलेला आहे. आणि मागासलेला असल्या कारणाने तिथे मग काही समान नागरी चळवळीची जे काही आपल्याला पार्श्वभूमी पाहता येते, मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी मग नागरी हक्काची चळवळ उभी केली आणि त्याच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये समान हक्काची त्यांनी मागणी केली. आय हॅड अ ड्रीम या नावाचं त्यांचं अत्यंत गाजलेलं असं सुंदर भाषण आहे, तुम्ही नक्की आवर्जून ऐका. मित्रांनो, हा हक्कांचा लढा अमेरिकेमध्ये या कृष्णवर्णीय लोकांचा आणि तसेच इतर हिस्पॅनिक लोकांचा सातत्याने सुरू आहे. आणि म्हणून अमेरिकेतल्या रोजगार क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, सर्वत्र जे कृष्णवर्णीय लोक आहेत या लोकांचा खूप कमी वाटा आहे, खूप कमी सहभाग आहे. परिणामी होतं काय की हा जो समुदाय मागासलेला आहे, ज्याला सातत्याने ऐतिहासिक स्वरूपामध्ये छळाला, हिंसाचाराला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भेदभावाला सामोरं जावं लागलं, तो अजूनही तसाच आहे. परिणामी होतं काय की अमेरिकेमध्ये या समुदायाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे यासाठी काही संस्था पुढाकार घेताना पाहायला मिळतात. आणि विशेष करून याच्यामध्ये आघाडीवरती आहेत, याच्यामध्ये ज्या आघाडीवरती संस्था आहेत त्या म्हणजे तिथली विद्यापीठं, सर्वच नाही पण काही नावाजलेली विद्यापीठं. हे नावाजलेल्या विद्यापीठांनी 1978 पासून काय केलं, तर ॲडमिशन जेव्हा होतात विद्यार्थ्यांचे, त्या ॲडमिशन्समध्ये काही सीट्स या अशा कृष्णवर्णीय लोकांसाठी किंवा तिथल्या हिस्पॅनिक कम्युनिटीसाठी राखीव करून ठेवल्या, की ज्यामुळे होतं काय की अमेरिकेने किंवा अमेरिकेतल्या ह्या विद्यापीठांनी त्यांच्या येणाऱ्या एकूण ॲडमिशन्समध्ये कुठेतरी तो बॅलन्स साधला जाईल याचा प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीने हॉर्वर्ड विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकत जे एशियामधल्या म्हणजे भारत,
चायना, पाकिस्तान, एशियामधले जी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तिथे एक सर्टन कोटा ठेवलेला आहे. परिणामी काय झालं, आता ह्या पाठीमागे हार्वर्ड विद्यापीठाची एकच भूमिका आहे आणि ती म्हणजे डायव्हर्सिटी मेंटेन करणं. ही डायव्हर्सिटी मेंटेन करता आली तर सर्वांना समान संधी मिळेल आणि त्यातून सर्वांचाच लाभ होईल अशी त्यांची भूमिका आहे. पण मग प्रॉब्लेम कुठे झाला? प्रॉब्लेम झाला तो म्हणजे हार्वर्ड विद्यापीठाचं हे जे काही धोरण आहे, वंश संवेदनशीलतेचं धोरण, त्याचा तो आडवा आला तिथल्या काही श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांच्या हितसंबंधाशी. ते स्थानिक जे श्वेतवर्णीय विद्यार्थी आहेत, हार्वर्ड विद्यापीठ हे अत्यंत नामांकित आहे, पण श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, पण त्यांना प्रवेश मिळत नाहीये कारण बऱ्याचशा जागा ह्या राखीव आहेत, कोटा आहे. कुणाला? तर इतर या कृष्णवर्णीय किंवा एशियाई किंवा या हिस्पॅनिक विद्यार्थ्यांना. त्यामुळे श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांनी तिथल्या व्हाईट स्टुडंट जे आहेत तिथल्या त्यांनी एक असोसिएशन फॉर्म केली आणि ते गेले सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांनी हे सांगितलं की अमेरिकेमधलं जे इक्वॅलिटी हे प्रिन्सिपल आहे, म्हणजे कोणतं? समानता. या समानता तत्वाचं हे उल्लंघन आहे. समानता या तत्वाचं हे उल्लंघन आहे. पण समानता तत्वाचं उल्लंघन हे कसं काय असू शकेल बरं? तर त्यांनी युक्तिवाद असा केला की समानता म्हणजे समानता. तिथे तुम्ही असं नाही म्हणू शकत की अरे हा मागासलाय, हा तो थोडासा कमजोर आहे, मग त्याला काही आम्ही सर्टन त्या ठिकाणी ह्या जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवतोय, असं नाही सांगणार. समानता म्हणजे समानता, सर्वांना समान आहे, मग तिथून पुढे रेस समान आहे असं त्यांचं म्हणणं आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की हो बरोबर आहे, समानता म्हणजे ॲब्सोल्यूट इक्वॅलिटी. तिथे काही प्रश्न नाही आहे की तुम्ही हे मागास आहे मग ह्याला आम्ही थोडं ठेवतो, याला थोडं ठेवतो, याला थोडं, हा कोटा वगैरे काही ठेवायचा नाही. हे उलट काय आहे, हे कोटा ठेवणं म्हणजे एक प्रकारे असमानता लादल्यासारखं आहे. तुम्ही काय करता आहात? तुम्ही डिस्क्रिमिनेट करता आहात. श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांना तुम्ही बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करता आहात आणि इक्वॅलिटी इज इक्वॅलिटी. पण सर्वोच्च न्यायालयाने हेही सांगितलं की इक्वॅलिटी तत्वामध्ये जर तुम्हाला काही जागा राखीव ठेवायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला अमेरिकन सरकारची जी भूमिका आहे आणि अमेरिकन सरकारचा जो एकमेव इंटरेस्ट आहे तो म्हणजे की प्रत्येक क्षेत्रामध्ये डायव्हर्सिटी मेंटेन करणं, की वेगवेगळे समुदाय अमेरिकेत राहतात. कारण अमेरिकेमध्ये मेल्टिंग पॉट कल्चर आहे ना, की जिथे अनेक विविध समुदायाचे लोक एकत्र राहतात. तर मग अमेरिकन सरकारचा असा एकमेव हितसंबंध आहे किंवा स्वारस्य आहे ते म्हणजे की ही तर डायव्हर्सिटी मेंटेन झाली पाहिजे. आणि डायव्हर्सिटी जर मेंटेन होत नसेल तर आणि तरच काय होऊ शकतं, या शिक्षण संस्था ॲडमिशन्समध्ये इतर वंशाच्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन देऊ शकतात, कोटा ठेवू शकतात. पण ते हार्वर्ड विद्यापीठाला सिद्ध नाही करता आलंय आणि म्हणून ही भूमिका चुकीची आहे, हे रद्द करा असा त्यांनी निर्णय दिला. आता मित्रांनो, हे जे काही सगळे मुद्दे आहेत ना, समानता नक्की खरी काय असते, किंवा दुसरा मुद्दा की हार्वर्ड विद्यापीठाने ही संवेदनशीलता दाखवली म्हणजे काय दाखवलंय, किंवा अमेरिकन सरकारचं जे डायव्हर्सिटी हे तत्व आहे किंवा ते विविधता हे तत्व हे नक्की काय आहे. तर या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्न उद्भवतो तो म्हणजे एका आणखी संकल्पनेचा जी वैश्विक आहे आणि ती म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन, सकारात्मक कृती. ही अफर्मेटिव्ह ॲक्शन जी आहे ती अगोदर समजून घेतली पाहिजे, म्हणजे आपल्याला काय होईल की हा सगळा मुद्दा हळूहळू समजायला लागेल. बघा, सकारात्मक कृती, अफर्मेटिव्ह ॲक्शन ही काय आहे? ही जागतिक स्तरावरती राबवली जाणारी धोरण आहे. सकारात्मक कृती किंवा सकारात्मक भेदभाव म्हणजे अशा कृतींचा समुच्चय. शासन, शिक्षण संस्था किंवा इतर काही संस्था या सगळ्या ज्या काही कृती करतात त्या सगळ्या कृतींचं एकत्रीकरण, कृतींचा समुच्चय होय की ज्याचा उद्देश लिंग, वंश, लैंगिकता, पंथ किंवा इतर कोणत्याही आधारावर जर एखादा समुदाय ऐतिहासिकदृष्ट्या भेदभावास सामोरा गेला असेल तर अशा ऐतिहासिकदृष्ट्या इनजस्टिस फेस कराव्या लागणाऱ्या समुदायाला तिथे एक संधी प्राप्त करून देणं. कशाची? तर समानतेची आणि स्वतःला सुधारण्याची. ही संधी प्राप्त करून देणं, यासाठी जे जे काही सकारात्मक प्रयत्न केले जातात त्याला सकारात्मक कृती म्हटलं जातं. उदाहरणार्थ, भारतामध्ये जो अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय हे जे सगळे घटक आहेत की जे ऐतिहासिकदृष्ट्या ज्यांनी अत्यंत क्रूर पद्धतीचा छळ भोगलेला आहे,
मागासलेला हा घटक आहे, अन्याय झालेला घटक आहे, त्याला कुठेतरी विकासाच्या प्रवाहात घेऊन येण्यासाठी भारतामध्ये जे आरक्षणाचं तत्व आहे ते आरक्षण देण्याचा जो प्रयत्न आहे भारत सरकारचा, राज्य सरकारचा, संस्थांचा, ह्या सगळ्या प्रयत्नाला आपण काय म्हणतो? सकारात्मक कृती. शासनाची सकारात्मक कृती, संस्थांची सकारात्मक कृती किंवा त्या कृतीतून, याला अजून एक शब्द काय? सकारात्मक भेदभाव. मान्य आहे, भेदभाव केला जातो. म्हणजे भारतामध्ये सुद्धा जर एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथे सर्टन कोटा जो आहे तो हक्काचा म्हणून त्या ठिकाणी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांना ठेवण्यात येतो. मग हा भेदभाव आहे, हो आहे भेदभाव, पण तो सकारात्मक भेदभाव आहे. का सकारात्मक आहे? कारण त्याचा हेतू त्या ठिकाणी नोबल आहे, तो हेतू उदात्त आहे. कोणता हेतू आहे? तो म्हणजे जे काही वर्षानुवर्षे मागासलेला हा जो समुदाय आहे त्याला सुद्धा कुठेतरी विकासाच्या या प्रवाहामध्ये समानतेला आणून ठेवणं, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. आणि तो सकारात्मक, तो उदात्त असल्या कारणाने त्याला भेदभाव जरी असला तरी तो सकारात्मक भेदभाव आहे असं भारतीय राज्यघटना म्हणते, आणि म्हणून ते आपल्या इथे राबवलं जातं. आता हा तो एकूण मुद्दा आहे सकारात्मक कृतीचा. अमेरिकेमध्ये पण डायव्हर्सिटीच्या नावाखाली तो सकारात्मक भेदभाव चालतो, केला जातो. भारतामध्ये मात्र तो एकूणच जे काही जातीच्या आधारावरचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आहे त्याच्या आधारावरती तो केला जातो. सो हा आहे प्रकार. आणि ही जी काही सकारात्मक कृती मित्रांनो, ती फक्त भारत आणि अमेरिकेत आहे का? नाही, जगाच्या अनेक पाठीवरती जे देश आहेत तिथे आहे. उदाहरणार्थ फ्रान्समध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, सकारात्मक भेदभावाची परिस्थिती आहे. तिथे ते शाळामध्ये तशा प्रकारे तिथले जे काही मागासलेले मुस्लिम समुदाय आहे, मागासलेला जो काही वंचित समुदाय आहे त्याच्याकरिता म्हणून ते त्या ठिकाणी ही पॉलिसी राबवतात. कॅनडामध्ये एम्प्लॉयबिलिटी इन्क्लुझिव्हनेस या नावाखाली, म्हणजे रोजगारामधलं सर्वसमावेशकता खाली ते काय करतात? रोजगारामध्ये जर एखादा समुदाय स्थानिक असेल किंवा अन्य कोणता, जर त्याचं प्रतिनिधित्व कमी असेल तर त्याला प्रोत्साहित करतात, त्याला घेऊन येतात प्रवाहामध्ये, रोजगार मिळावा त्याला, त्याचा त्या ठिकाणी विकास व्हावा. अगदी अशाच पद्धतीने जर आपण बघितलं तर साऊथ आफ्रिकेमध्ये कोटा सिस्टम आहे. अशा प्रत्येक जगाच्या अनेक देशामध्ये अशा प्रकारचे अफर्मेटिव्ह ॲक्शन त्या त्या देशातले जे मार्जिनलाइज आहेत, जे जे काही वंचित आहेत, जे जे काही उपेक्षित आहेत, जे जे काही तिथे शोषणाला सामोरे गेलेले आहेत, ह्या सगळ्यांसाठी हे राबवले जातात. पण ह्या निकालाने मात्र आता ह्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उभा केलंय अमेरिकेतल्या संदर्भात, भारतात नाही पण अमेरिकेतल्या संदर्भात. तर कसं आहे तर ते बघूयात आपण नक्की काय आहे. अमेरिका आणि भारत या दोन देशामध्ये सुद्धा सेम अफर्मेटिव्ह ॲक्शन आहे. निकष वेगळे आहेत पण सेम अफर्मेटिव्ह ॲक्शन आहे. पण असताना सुद्धा त्या दोन भागामध्ये नक्की काय बदललंय, काय साम्य आहे ते बघूयात आपण. बघा, पहिला अमेरिकन राज्यघटना. अमेरिकन राज्यघटना असं म्हणते की सकारात्मक कृती नक्की काय आहे याच्यावरती स्पष्ट भाष्य करत नाही. आणि ती स्पष्ट भाष्य करत नसल्यामुळे काय होतं बघा, ती काय करते, ते जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट त्या ठिकाणी ओपन बनते, कुणीही कशा प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन करावं. परंतु राज्यघटना जी आहे ती काय म्हणते, समान संरक्षण नाकारण्यास ती प्रतिबंधित करते. म्हणजे राज्यघटनेने अमेरिकेच्या हे नाही सांगितलं की सकारात्मक कृती म्हणजे काय, काय केलं पाहिजे जेणेकरून सर्वांना समान सहभागित्व मिळेल, हे नाही सांगितलं. पण हा एवढं मात्र सांगितलंय की समान संरक्षण जर कोणी नाकारत असेल तर ते चुकीचं आहे. समान संरक्षण सर्वांना असलं पाहिजे, समान बनण्यासाठीचं संरक्षण. आणि त्यामुळं काय झालं की व्याख्याच निश्चित नसल्यामुळे तेथे समान संरक्षण, इक्वल प्रोटेक्शनची व्याख्या वेगवेगळी बनली. बहुसंख्याक लोक त्याचा रंग अंधत्व असा अर्थ लावतात. रंग अंधत्व म्हणजे कलर ब्लाइंडनेस. म्हणजे कसा, तर बहुसंख्य लोक जिथले ते श्वेतवर्णीय आहेत ते काय म्हणतात, अरे राज्यघटनेने इक्वालिटी म्हणलंय ना, इक्वल प्रोटेक्शन म्हणलंय ना, त्याचा अर्थ असा आहे कुणी कृष्णवर्णीय म्हणून त्याला अधिक संधी, बिलकुल नाही द्यायची. कुणी तिथे श्वेतवर्णीय म्हणून त्याला अधिक किंवा कमी संधी, बिलकुल नाही. रंगांच्या आधारावरती समानता असमानता बिलकुल चालणार नाही. असं मेजॉरिटी त्या ठिकाणी काय तिथे वाद आहे, युक्तिवाद लावला जातो. आणि सुप्रीम कोर्टाने तेच मान्य केलं की रंगांच्या आधारावरती तुम्ही या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना आरक्षण नाही देऊ शकत, कारण प्रोटेक्शन इज अ प्रोटेक्शन. कसं तेही बघूया. अगोदर भारताचा विचार करा. भारतीय राज्यघटना मात्र कलम 15 आणि 16 याच्याद्वारे मात्र काय करते, सकारात्मक कृती करण्यासाठी स्पष्टपणे परवानगी देते. आणि कलम 16 नुसार नोकऱ्यामध्ये आरक्षणास परवानगी आहे, जे भारतीय राज्यघटनेसाठी अद्वितीय. म्हणजे भारत हा जगातला असा एकमेव देश आहे की जो ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत उदार स्वरूपाची ही धोरणं राबवत आहे.
आरक्षणाची तरतूद ही मूळ राज्यघटनेचा पाया आहे भारताच्या. येस. आणि त्याचबरोबर जी भारतातील सकारात्मक कृतीच्या परवानगीची पुष्टी करतं त्याला समर्थन देतं. भारतीय राज्यघटना मात्र म्हणते की हो, सकारात्मक भेदभाव असलाच पाहिजे. जात, धर्म, लिंग यासारख्या आधारावर ज्या ज्या काही समुदायांना भारतामध्ये इनजस्टिस फेस करावा लागला आहे त्याच्यासाठी सरकार वेगळं आरक्षण, वेगळ्या तरतुदी करू शकतं. का? कारण हेतू उदात्त आहे. येतं लक्षात तुमच्या तो मुद्दा. आता पुढे बघा, याच्यातून तुम्हाला एक कॉन्सेप्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे औपचारिक आणि मौलिक समानता. एक आहे फॉर्मल इक्वॅलिटी आणि दुसरी आहे सबस्टॅन्शिव्ह इक्वॅलिटी. इथे तुम्हाला बघा एक चित्र दिसतंय. ही एक मॅच आहे. इथे एक फार मोठं कंपाऊंड आहे, 2-3 मुलं आहेत आणि त्यांना ती मॅच बघायची आहे. आता बघा, इथे हे जे काही बाकडे ठेवलेले आहेत किंवा हे जे काही सपोर्ट आहेत ना, हे समान आहेत. हे तिन्ही समान आहेत बघा. पण याच्यावरती उभी राहिलेली ही मुलं जी आहेत ना, हा सर्वात सक्षम आहे, हा मध्यम सक्षम आहे आणि हा सगळ्यात कमकुवत घटक आहे. मग जी समानता निर्माण करण्यात आली खालती ह्या डायसवरती किंवा त्या बाकड्यावरती, तर ही समानता आहे. पण समानता जरी असली तरी त्याचा उपयोग किंवा त्याच्यावर आधारलेले ही जी मुलं आहेत त्यांच्या मात्र प्रत्येकाच्या सक्षमता वेगळ्या आहेत. आणि त्यामुळे समानता जरी असली तरी सुद्धा इथे ही जी संधी आहे, ही संधी फक्त याला मिळाली, याला थोडीफार मिळाली, याला बिलकुल मिळालेली नाहीये. मग असं करून चालेल का? तर संधी सर्वांना मिळाली पाहिजे ना, आहे की नाही? संधी सर्वांना मिळाली पाहिजे. म्हणून ही बाकडी जी आहे ही समान आहेत, म्हणून यांना समानता त्या ठिकाणी नाही मिळाली. उलट काय झालं? असमानता निर्माण झाली. बाकडे समान आहेत पण आउटकम हे असमान आहे, रिझल्ट असमान आहे, संधीची उपलब्धता असमान आहे. पण त्याच्याऐवजी इथे बघा, इथे काय केलं की जो कोणी जसा जसा सक्षम आहे, तर हा जसा सर्वात सक्षम आहे आणि हा सर्वात कमकुवत आहे, तर समाजाच्या, राज्याच्या सर्वात जास्त संरक्षणाची आणि सहकार्याची, सहाय्याची गरज कुणाला याला आहे. म्हणून याचं बाकडं आपण काय केलं? डबल केलं. याचं बाकडं डबल केलं. पण हा ऑलरेडी सक्षम आहे, तर ह्या सक्षमाला त्याला काही प्रकारचा सपोर्ट नाही मिळाला तरी सुद्धा त्याला संधी मिळतीये, त्याला ती पाहण्याची संधी मिळतीये, तो सहज करू शकतोय हे. मग आपण काय केलं की इथे ज्याची जशी गरज आहे, जो जसा सक्षम आहे, जो जसा कमकुवत आहे, त्याच्यानुसार जी आपण त्यांना राज्याचं सहाय्य पुरवलं, ते राज्याचं सहाय्य पुरवणं हे सुद्धा समानताच आहे. पण कसली समानता? आउटकम, रिझल्ट. ही समानता कशी आहे बघा, की ज्याच्यामध्ये आपण त्यांना संधींची समानता, ज्याच्यातून जो निष्पन्न होणार आहे ती समानता आहे, ही समानता. आणि ही समानता काय करते? अधिक उपयुक्त आहे की नाही? कारण तिघांनाही आता ती मॅच बघता येते, तिघांनाही ती रोजगाराची संधी मिळते, तिघांनाही ती शिक्षणाची संधी मिळते की नाही? ही समानता निष्पादनाची समानता आहे, आउटकमची समानता आहे. मात्र ही समानता कशी आहे? नाही, आम्ही तुम्हाला तिघांना काय केले बघा, एक रेषा ओढली, आता तुम्ही तिघेही समान आहात. अरे हो, पण हा किती असक्षम आहे. हा, याच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून याच्याकडे कुठलीही संसाधनं नाही आहेत. मग याला अधिक गरज आहे ना, याला पण संधी मिळाली पाहिजे. नुसतं असं म्हणून नाही चालणार की नाही नाही आम्ही आता रेषा ओढली, आता तुम्ही सगळे समान आहात, असं नाही होत. उदाहरणार्थ विचार केला आपण, आपली प्रिलिम्स बघा, UPSC मधली प्रिलिम्स, ही जी प्रिलिम्स आहे त्याची रेषा कशी आहे? सर्वांना समान आहे. आणि मग भारत सरकार असं म्हटलं असतं की चला प्रिलिम पर्यंत आता हे बघा, आता तुम्ही सगळे समान आहात, चला तुम्ही सगळे समान आहात, रेस सुरू. काय झालं असतं? तर निश्चितपणे भारतामध्ये सुद्धा जे उच्च जाती आहेत, उच्च वर्णीय आहेत किंवा शहरामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत ते निघून गेले असते फास्टपणे. पण जे कोणी मागास आहे, जे खेडोपाड्यात आहेत, जे आदिवासी पाड्यावर राहत आहेत, ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत, अन्न अजूनही उपलब्ध नाही, रस्त्यावरती झोपतात, आई वडील मोलमजुरी करून त्या ठिकाणी पैसे कमवतात, अशी मुलं मात्र त्या ठिकाणी मागे राहिली असती. म्हणून भारत सरकारने काय केलं की नाही नाही हे चुकीचं आहे, असं नाही. तर हे जे कोणी मागासातले मागास आहेत ना, त्यांना काही जागा आपण आरक्षित ठेवायच्या, की जेणेकरून हे जरी पुढे पळाले तरी त्यांना 50% जागा आहेत, त्या 50% जागेमध्ये ते मस्तपैकी पुढे निघून जातील. त्यांना काही अडचण नाही, त्यांना त्यांच्या क्षमतेवरती त्यांना जागा मिळत आहेत 50%. पण 50% जागा या मात्र काय असतील? त्या या अशा, पण 50% जागा ज्या असतील त्या मात्र मागासांना आरक्षित असतील, कारण याचा वेग कमी आहे, याची सक्षमता कमी आहे, हा उपाशी आहे, हा गावाकडे शिकलेला आहे, हा पाड्यावरती जगलेला आहे, हा संघर्ष करून रात्रशाळेत गेलेला आहे, तर याला सुद्धा तिथे
आपण काय केलं पाहिजे, जागा राखीव ठेवल्या पाहिजेत. हा विचार जो आहे तो म्हणजे याचा विचार आहे की ज्याला काय म्हटलं जातं, सबस्टॅन्टिव्ह इक्वालिटी म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये काय होतं बघा, तुम्ही नावाला रेषा ओढली खरी, पण पुढे आउटकम रिझल्ट मात्र असमानच आहे. तो असमानच आहे. याला काय म्हटलं जातं, फॉर्मल इक्वालिटी. ही फॉर्मल इक्वालिटी आहे मित्रांनो. अमेरिकेमध्ये जी आहे ना, ती अमेरिकेमध्ये फॉर्मल इक्वालिटी आहे. काय आहे, फॉर्मल. ते काय म्हणतात की हे बघा, आता आम्ही काय केलंय, वंशभेद नष्ट केलाय ना, सर्वांना समान संधी दिली आहे ना, तर आता मग अजून पुढे तुम्हाला कशाला पाहिजे आरक्षण. बघा काय म्हणतात, वंशावर आधारित सर्व भेद नष्ट करण्याचा प्रयत्न करते व औपचारिक समानतेवर जोर देते. बरं ठीक आहे, भिन्न वंशातील लोकांना वेगळ्या पद्धतीने वागवणारे कोणतेही उपाय समानतेच्या विरोधात असल्याचे मान्य करून त्याप्रती कठोरपणे पाहिलं जातं. अमेरिका काय म्हणते की वंशभेद नष्ट केलाय ना, केला झालं ना, तर सगळे समान आले ना, मग आता अजून कशाला तुम्हाला हवंय आरक्षण, कुठला कोटा. बिलकुल नाही. कुठल्याही प्रकारचा रंगभेद इथे चालणार नाही. जो रंगभेद नष्ट केला तुम्ही असं म्हणाला, श्वेतवर्णीय हे करतायत, शोषण करतायत त्या कृष्णवर्णीय लोकांचं, मग आता तुम्ही काय करताय, आता तुम्ही श्वेतवर्णीयांचं शोषण करताय. हे चालणार नाही. ही असमानता अशा प्रकारची नाही चालणार, समानताच हे त्यांना हवंय. ते न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केलं. आणि भारताचा बघा काय दृष्टिकोन आहे, ऐतिहासिकदृष्ट्या जे उत्पीडित वर्ग आहेत त्यांना समान संधी प्राप्त करण्यासाठी विशिष्ट उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे मान्य करून भारत सरकार मौलिक स्वरूपाची समानता ओळखतं. आरक्षण हे उपेक्षित गटांना समान प्रवेश प्रदान करून समानतेचे एक साधन मानले जाते. भारतामध्ये मात्र असं नाहीये. भारतामध्ये असं नाहीये की हा चला भारतीय राज्यघटनेने अस्पृश्यता नष्ट केली, आजपासून सगळे समान झाले, चला आता पुढे. अरे पण हो, भारतामध्ये आजही शेतमजुरांमध्ये 52% शेतमजूर हे अनुसूचित जातीतले. भारतामध्ये आजही जे काही एकूण उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात कमी प्रमाण हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं आहे. सर्वात कमी साक्षरता दर हा याच समुदायाचा आहे. जमिनींची मालकी अजूनही सर्वात कमी यांच्याकडेच आहे. मग होतं काय की हा समुदाय फक्त समानता म्हणून नाही चालत हो, त्याच्याकडे जगण्यासाठीची संघर्ष करण्यासाठी आणि आत्मविश्वास किंवा क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी संसाधनच नाही आहेत, म्हणून त्याला गरज आहे. आणि हे तत्व कसं आहे बघा, आई आहे, आईला 2 लहान मुलं आहेत आणि ह्या 2 लहान मुलं जी आहेत ना आईची, त्यातलं एक काय चांगलं गुबगुबीत आहे, मस्त आहे, गबरू आहे, ते चांगलं आपलं तिथे खाऊन पिऊन पुढे मारतं. आणि दुसरं जे आहे ना ते थोडंसं त्यातल्या त्यात जरा कमकुवत आहे, आजारी पडल्यामुळे म्हणा काही कारणामुळे ते जरा कमकुवत आहे. मग आई काय करते, शिरा बनवते. शिरा बनवला त्या मोठ्या मुलाला पण देते आणि त्या छोट्या मुलाला पण देते जे कमकुवत आहे, दोघांनाही देते. दोघांनाही एक प्लेट तिने भरून दिला, पण तिने काय केलं, एक प्लेट आणखी एक्स्ट्रा काढून ठेवला. कारण तिला हे माहिती आहे की हे जे मोठं आहे की नाही ते स्वतःचंही खाणारच आहे आणि त्याचबरोबर त्याचा वेग, त्याची सक्षमता हे जास्त असणाऱ्यामुळे त्याला काय आहे की तो खाऊन निघून निवांत बाहेर गेलं, खेळायला बस झालं. पण हे जे छोटं जे आहे ना, जे कमकुवत आहे, याला मात्र आई थोडंसं काय करते, ते खाऊ देते, प्लस आणखी 2-3 तासानंतर परत त्याला थोडंसं आणखी खायला देते. का, आता आई त्या दोन्ही मुलांची ती एकटी आईच आहे ना शेवटी, ती काही दोघांप्रती वेगळी भावना तिच्या मनात नाहीये, पण तिने त्या कमकुवत मुलाला थोडंसं राखून थोडंसं आणखी एक्स्ट्रा देऊन का प्रयत्न केले, कारण तिचा हेतू हा आहे की जे कमकुवत बाळ आहे त्याला त्या सुदृढ बाळाप्रमाणे पुढे घेऊन येणे, हा तिचा तो हेतू आहे. आणि मित्रांनो, भारत सरकार किंवा भारतीय राज्यघटना ही सुद्धा आईच आहे. ती आई काय करते की अशा पद्धतीने थोडेसे संसाधनं, थोडीशी जागा, थोड्याशा संधी त्या या अशा अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आरक्षणाच्या स्वरूपात देते, जेणेकरून ती सुद्धा पुढे व्हावी, दोघेही सक्षम व्हावे आणि दोघांनी आपलं आयुष्य गुण्यागोविंदाने जगावं. अशा प्रकारची भूमिका ही भारत सरकारची आहे, ज्याला काय म्हणलं जातं, सबस्टॅन्टिव्ह किंवा मौलिक स्वरूपाची समानता. मौलिक स्वरूपाची समानता. सो समानतेमध्ये हा फरक आहे. आता ही जी काही आरक्षण आणि हे जे समानता तत्व आहे ना, ते भारतीय घटनेत आणि अमेरिकन राज्यघटनेमध्ये कशा प्रकारे ठरवलं जातं पहा. अमेरिकन चाचणी टेस्ट काय आहे, तर अमेरिकेमध्ये वंशावर आधारित उपायांसाठी कठोर छाननी लागू केली जाते. वंशावर आधारित म्हणजे डिस्क्रिमिनेशन होऊ नये यासाठी काळजी नक्कीच घेतली जाते.
अशा उपायांनी राज्याचे हितसंबंध वाढवले पाहिजेत, हा त्या पाठीमागचा हेतू असतो. मी सांगतो. आणि राज्याचे हितसंबंध म्हणजे काय की एकमेव हे राज्याचे हितसंबंध एकमेव परवानगी योग्य राज्य स्वारस्य विविधता आहे. आता ह्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी सांगतो. बघा, अमेरिकेमध्ये काय म्हटलं जातं की जर एखाद्या संस्थेला, शासनाला काही वंशाच्या आधारावरती जर काही सकारात्मक कृती करायच्या असतील, काही आरक्षण द्यायचंय, कोटा ठरवायचा आहे, तर ते ठरवत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे, राज्याचे हितसंबंध हा एकमेव त्या चाचणीचा निकष आहे. म्हणजे समजा हॉर्वर्ड विद्यापीठाने ते सकारात्मक कृती केली, ती योग्य आहे का नाही, ती घटनात्मक आहे का नाही, हे ठरवायचं कसं, त्याची टेस्ट म्हणजे काय आहे, हे राज्याचे हितसंबंध ही त्याचे निकष आहे. त्या टेस्टचा निकष काय, राज्याचे हितसंबंध. जर त्या सकारात्मक कृतीमुळे राज्याचे हितसंबंध वाढत असतील तर ते आहे कॉन्स्टिट्यूशनल, राज्याचे हितसंबंध वाढत नसतील तर अनकॉन्स्टिट्यूशनल. मग राज्याचे हितसंबंध म्हणजे काय, तर मित्रांनो राज्याचे हितसंबंध म्हणजे विविधता ही संकल्पना, डायव्हर्सिटी ही संकल्पना अमेरिकेत आहे. त्याच्या आधारावरतीच ते म्हणतात की डायव्हर्सिटी मेंटेन होणार आहे का, डायव्हर्सिटी आहे का, डायव्हर्सिटी नाही आहे का, नाही आहे तर कृती करा. डायव्हर्सिटी ऑलरेडी आहे मग नाही, मग कृतीची काही गरज नाही, मग आरक्षणाची, रिझर्वेशनची काही गरज नाही आहे असं ते म्हणतात. पण आपण त्याची ते मर्यादा आहेत त्या पाहिल्याच आहेत. भारतामध्ये असं नाहीये. भारतामध्ये आरक्षणाची मागणी करणारा वर्ग सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे का नाही हे विविध संस्था तपासतात. जसं की शासन, न्यायालय, त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग हे तपासतात की तो खरंच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे का. आणि जर असेल तर ठीक आहे, पुढे काय करा तुम्ही, आता इथे त्याचं संशोधन करा, सर्वे करा आणि संख्यात्मक माहिती गोळा करा, गुणात्मक माहिती गोळा करा. आपल्याकडे या प्रकारे ते गोळा केलं जातं. जर मराठा समुदायाला आरक्षण द्यायचं असेल तर नक्की द्या, पण त्यासाठी ही संख्यात्मक माहिती गोळा करा, पुढे मांडा आणि ती सिद्ध करून त्यानुसार हे आरक्षण द्या. अशा प्रकारची ती मागणी असते किंवा तो निकष असतो. म्हणजे हे किती अत्यंत ऑब्जेक्टिव्ह आहे बघा, याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद किंवा बाबी आपल्याला पाहायला मिळत नाही. मग एक शेवटचा मुद्दा बघूयात, मूल्यांकन सकारात्मक कृतीचं किंवा आरक्षण ह्या तत्वाचं. निश्चित आहे मित्रांनो, मला माहिती आहे मी कुठल्याही आरक्षणाचं समर्थन नाही करत आहे, मी कुठल्या आरक्षणाचा विरोध नाही करत आहे. मी फक्त तटस्थपणे तुमच्या पुढे हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतोय, तोही त्या अमेरिकेच्या त्या घटनेमुळे. ठीक आहे, त्यामुळे एकदा तटस्थपणे मी सांगेन तुम्हाला की याचे फायदे काय आहेत. फायदा आहे सामाजिक असमानता कमी करण्यास मदत करतं. सकारात्मक कृती, आरक्षण हे सामाजिक असमानता दूर करण्यासाठी मदत करतं. दुसरं, विविधता आणि सर्वसमावेशकतेला ते प्रोत्साहन देतं. हो देतं, कारण तिथून डायव्हर्सिटी क्रिएट होते. भारतात डायव्हर्सिटी प्रचंड आहे. ती डायव्हर्सिटी म्हणजे प्रत्येक घटकातल्या प्रत्येक डायव्हर्स समुदायाला संधी असली पाहिजे. तिसरं, सामाजिक न्याय व मानवी हक्क प्रस्थापित केले जाऊ शकतात या माध्यमातून. आर्थिक विकास आणि सामाजिक एकता, सगळ्यात महत्त्वाचं काय, एकता. जर लक्षात घ्या, तिथे जर प्रचंड मोठ्या प्रमाणात मागासलेपणा आहे, दारिद्र्य आहे, तिथे तुम्ही काचेची घरं उंच उंच नाही बांधू शकत. लक्षात घ्या, दगड पडणारच आहे, ते फुटणारच आहे. त्यामुळे जर हे होऊ द्यायचं नसेल, सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे. सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास या पद्धतीने खरं झालं पाहिजे, तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो. पण आरक्षणामुळे किंवा ह्या सकारात्मक कृतीमुळे काही तोटे होऊ शकतात का, हा जसं की उलट भेदभाव, हा भेदभावच आहे. तो भेदभावच आहे, फक्त भेदभावाचं स्वरूप कसं आहे, सकारात्मक आहे, पण तो शेवटी भेदभाव आहे. त्यामुळे भेदभाव ह्या तत्वाला इथे कुठेही विरोध करण्यात आलेला नाहीये. दुसरं, असंतोष आणि कलंक निर्मिती. असंतोष आणि कलंक म्हणजे इथे स्टिग्मा. असंतोष, ज्याला आरक्षण नाही मिळालं त्याच्या मनात असंतोष निर्माण होणार, आणि ज्याला तुम्ही आरक्षण दिलं तर ते बाकीचे सगळे लोक त्याच्याकडे स्टिग्मा म्हणून बघणार, किंवा ज्याला मिळालंय त्याला सुद्धा असं वाटत राहणार नेहमी की अरे हा स्टिग्मटाईज केलंय मला. म्हणजे हे असं नाही व्हायला पाहिजे, मनात तो तसा नकारात्मक भाव नाही यायला पाहिजे. गुणवत्तेची आणि वैयक्तिक कामगिरीला मारक, हा एक फार मोठा डिबेट आहे बरं का, की बरीच लोक असं म्हणतात आरक्षणामुळे गुणवत्ता त्या ठिकाणी मारक आहे, गुणवत्ता मागे पडते. मित्रांनो, याच्याबद्दल निश्चितपणे आपण स्वतंत्र चर्चा करूयात. पण एवढं मात्र लक्षात घेऊया, हा फक्त एक युक्तिवाद आहे. तो खरंच तो आहे का, नाही, निश्चितपणे नाही आहे, पण युक्तिवाद आहे. तुम्हाला परीक्षेत लिहिण्यासाठी म्हणून दिलाय पॉईंट, बाकी काहीच नाही. निश्चित
आणि रूढीवादी विभाजनं कायम ठेवू शकतात, जसं की भारतामध्ये जातीच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलं, बरोबर का. आता जात हा खरं तर निकष नाहीच आहे. निकष आहे सामाजिक शैक्षणिक मागासलेपण, पण शेवटी आयडेंटिफाय करताना भारत सरकारने काय केलं, जात हाच निकष मांडला. त्यामुळे झालं काय की जात जी नष्ट करायची होती ती जात आणखी दृढ व्हायला लागली. जातीचा प्रत्येकजण चिकटून राहायला लागला. जातीची जी आयडेंटिटी आहे तो त्याला तिकडे दृढ बनवायला लागला. त्यामुळे झालं उलट. तर हे सुद्धा याचे तोटे आहेत. मित्रांनो, निश्चितपणे अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर सकारात्मक कृती किंवा आरक्षण हे तत्व हे खूप खूप डिबेट करण्यासारखं किंवा त्याला सखोल त्याची चर्चा करण्यासारखं तत्व आहे. एक 10 ते 15 मिनिटात ते निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला नाही करता येणार. म्हणून तुम्ही याला अमेरिकेतलं जी घटना आहे ना त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघा. हे सगळं लेक्चर त्या कॉन्टेक्स्टमध्ये बघा. नका नाही नाही की भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये. ओके, तुम्ही ते बघू नका. तर तुम्ही त्या पद्धतीने त्याचा विचार करा आणि तुम्हाला ह्या वेगवेगळ्या ठिकाणी पेपर पहिला त्यामध्ये स्ट्रॅटिफिकेशन आहे बघा, रेस आहे, क्लास आहे, त्यात ही केस स्टडी वापरा. दुसरं तुम्ही हे पेपर सेकंडमध्ये कास्ट, क्लास, ट्रायबल तिथेही आहेत, तिथेही तुम्ही हे वापरू शकता. विकासाच्या संदर्भात वापरू शकता, चळवळींच्या संदर्भात वापरू शकता. ठीक आहे, चला. सो हे होतं आपलं आजचं हॅशटॅग. पुढच्या हॅशटॅगसह भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.